नमस्कार, मी स्नेहा. पुढारी ऑनलाईनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आहे विजयादशमी म्हणजेच दसरा. या दसऱ्याच्या तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक पुढारी ऑनलाईन परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा. दसरा म्हटलं की कोल्हापूरच्या दृष्टीनं एक महत्त्वाचा दिवस, करवीर संस्थांच्या दृष्टीनं एक महत्त्वाचा दिवस. कारण कोल्हापुरामध्ये शाही दसरा सोहळा होतो. या ठिकाणी शमीपूजन झाल्यानंतर सीमोल्लंघन होतं आणि हा दसरा संपूर्ण कोल्हापुरातच नव्हे तर महाराष्ट्रात सगळीकडे याची चर्चा होते किंवा सगळ्या लोकांना हा शाही दसरा सोहळा पाहायचा असतो. आणि त्यासाठीच आम्ही आता लाईव्हच्या माध्यमातून, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला हा दसरा सोहळा लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आता मी आलेली आहे दसरा चौकामध्ये आणि दसरा चौकातल्या या ग्राउंडवरती आम्ही आता उभे आहोत. तर माझ्या बाजूला आपण बघू शकता की कशा पद्धतीनं ही कमान आहे. या कमानीतून इकडे प्रवेश दिला जातो. काही निमंत्रितांसाठी इथे सध्या प्रवेश आहे. कोरोनाच्या काळात सर्व नियम पाळायचे असल्याने निमंत्रितांच्यासाठीच हा सोहळा या सोहळ्याला येण्याचं काहीच लोकांना निमंत्रण आहे, कारण कोरोनाचे सगळे नियम पाळून आपण आत्ताचा हा शाही दसरा सोहळा बघतोय. आता माझ्या बाजूला तुम्ही बघताय दसरा चौकाच्या बाजूला जो रोड आहे CPR कडे जाणारा, त्याच्यावरती असे सगळे लोक थांबलेले आहेत हा सोहळा पाहण्यासाठी. मोठा पोलीस फौजफाटा या ठिकाणी तैनात आहे. त्याचबरोबर करवी संस्थांमधले जे मानकरी आहेत, सरदार आहेत, ते या ठिकाणी येत आहेत. त्यांना पोलीस बँडनी त्यांचं स्वागत केलं जाते. आता या संपूर्ण मैदानावर जे दृश्य आहे ते आता आपण लाईव्हच्या माध्यमातून बघूया. आपण आता थोडंसं कमानीच्या उजव्या बाजूला जातोय आणि या ठिकाणी काय दृश्य आहे ते मी तुम्हाला दाखवतेय. पोलीस बँड, त्याचबरोबर करवीर संस्थांचा जो बँड आहे तो या ठिकाणी वाजवला जातोय. हा मध्ये जो तुम्हाला आता दिसतोय हा करवीर संस्थांचा ध्वज आहे. 6 वाजता छत्रपती घराण्याच्या हस्ते या ठिकाणी शमीपूजनाचा सोहळा होणार आहे. एक कायमच कुतूहलाचा विषय. आपण 8 दिवस अंबाबाईच्या मंदिरातून वेगवेगळ्या पूजा, सोहळे आणि पालखी लाईव्ह पाहत होतो. आजचा शेवटचा दिवस दसऱ्याचा तो आपण आता लाईव्हच्या माध्यमातून पाहतो. ऐतिहासिक महत्त्व असणारा हा क्षण आपण अनुभवतो आणि पाहतो. आता हा माझ्या बाजूला दिसतोय तो करवीर संस्थांचा बँड आहे. अशा अनेक कारखान्यांचं, 18 कारखान्यांचा हा लवाजमा निघायचा. वैशिष्ट्य म्हणजे पाळीव चित्त्यांचा शिकारपणा हे कोल्हापूर संस्थांचे आगळं वैशिष्ट्य. पाच बहिणी करवीर संस्थांचा हा जो बँड आहे त्याच्यावरती कर्तव्यमान सावध असं लिहिलेलं आहे. हा आपला करवीर संस्थांचा बँड आपण पाहतो लाईव्हच्या माध्यमातून आणि ऐकतो. सुरुवातीला सीमोल्लंघन करवीर शहराच्या, कोल्हापूर शहराच्या पूर्वेला त्र्यंबोलीच्या टेकडीच्या पायथ्याला व्हायचा असे उल्लेख करतात. या दोन्हीच्या मध्यभागी आणि शास्त्रात सांगितल्याप्रमाणे शहराच्या ईशान्येला या सीमोल्लंघनाची जागा निश्चित झाली. तेव्हापासून साधारणपणे 200 वर्षाहून अधिक काळ हा सोहळा या ऐतिहासिक अशा दसरा. तर अशा पद्धतीनं आता आपण ऐकला तो करवीर संस्थांचा बँड आहे. भरपूर चाफ्याची झाडं आणि याच्याच बाजूला जो बँड आहे या ठिकाणी पोलीस बँड आहे. छत्रपती घराण्यातल्या थोड्याच वेळात तुम्हाला ऐकायला मिळेल. विभूतींची सुंदर अशी मंदिरं, हे सगळं दृश्य कमानीच्या उजव्या आजही आपण शक करते. आता आपण अजून थोडेसे पुढे जातोय आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर, जे करवीर करवीर राज्य संस्थापकाची महाराणी ताराणी सरकारांचं मंदिर आणि त्याचबरोबर हे सर्व लोक या ठिकाणी आपल्याला बसलेले दिसतात सगळेजण. आणि हे सगळे आजच्या शाही दसऱ्या सोहळ्याला त्यांनी उपस्थिती लावलेली आहे. काही लोक अजून या ठिकाणी आपल्याला जॉईन होणार आहेत. अंबा देवघर अर्थात भवानी मंडपातून छत्रपती शिवराय आणि तुळजा भवानीच्या सुवर्ण पादुका असणारी पालखी हे सर्व निमंत्रित घराण्यातले आहेत आणि ते सगळे जण या ठिकाणी सोहळ्यासाठी आले. आता याच्यानंतर सगळ्यात या लाईव्ह मधील महत्वाचा टप्पा बघूया, तो म्हणजे शमीपूजन ज्या ठिकाणी होणार आहे ते ठिकाण आता आपण बघूया. आता समोर अशा पद्धतीने राजपरिवाराचं आगमन होईल. परंपरेप्रमाणे कोल्हापूर पोलीस बँड त्यांना मानवंदना देईल आणि त्यानंतर सुरू होईल
तो असा शमीपूजनाचा सोहळा. आपल्या समोर अशा पद्धतीनं सजवलेलं ही शमी म्हणजेच हे आपट्याची पानं, ज्याला आपण सोनं म्हणतो. तर इथं शमीपूजन झाल्यानंतर सीमोल्लंघन होईल छत्रपतींच्या हस्ते. तुम्ही कुठून लाईव्ह पाहताय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही कुठून हा सोहळा पाहताय हे आम्हाला नक्की कमेंट करा आणि तो कसा वाटतो हे सुद्धा सांगा. याच्यानंतरची दृश्य सगळ्यात जास्त महत्त्वाची असणार आहेत, ज्यावेळी थोड्याच वेळात म्हणजेच 6:09 या ठिकाणी छत्रपतींचं आगमन होणार आहे. त्यांच्या हस्ते शमीपूजन होऊन मग या सोहळ्याला सुरुवात होणार आहे. एकूणच आपण या मैदानावर जे वातावरण आहे ते पाहिलेलं आहे. या ठिकाणी आता सर्व पालख्या सुद्धा येत आहेत. त्यामध्ये अंबाबाईची पालखी, तुळजाभवानीची पालखी आणि महाराजांची पालखी सुद्धा आहे. अशा पद्धतीनं खासगी वाहनातूनच या पालख्या येत आहेत. ही दृश्य आपण आता पाहूया. सजवलेल्या वाहनावरती स्वार होऊन करवीर क्षेत्राची क्षेत्रस्वामिनी, करवीर निवासी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई ऐतिहासिक अशा दसरा चौकामध्ये सीमोल्लंघनासाठी उपस्थित होते. करवीर निवासिनी आई अंबाबाईची पालखी या ठिकाणी आलेली आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं. आता समोर आपल्या करवीर निवासिनी आई अंबाबाईची पालखी आहे, ती आपण बघूया आणि मग मी तुमच्याशी संवाद साधेन. तुमच्या सगळ्या कमेंट्स आम्हाला मिळत आहेत. पण करवीर निवासिनी आई अंबाबाईची पालखी आतमध्ये गेल्यानंतर आपण पुन्हा एकदा संवाद साधूया. लक्षांतर त्रिगुणात्मिका कनकबाग सौवर्ण भूषात्मिका बीजापूर गदा कीट सुद्धा मात्रै करे कुदरती योनी लिंग महिंच मोर विदलती चड्डी भजे चिन्मयी अशी सर्वस्याद्य शक्ती जगदंबा आई अंबाबाई आपल्या समस्त लवाजम्यासह ऐतिहासिक दसरा सोहळ्यासाठी उपस्थित राहिली. छत्र, चामर, मोर्चे. इथे आता आपण करवीर निवासिनी आई अंबाबाईची पालखी पाहतोय. ती पालखी आत्ताच या ठिकाणी पोहोचलेली आहे. अशा पद्धतीने ललकारी दिली जाते आणि आता करवीर निवासिनी आई अंबाबाईची पालखी इकडे दसरा चौकात शाही दसरा सोहळा ज्या ठिकाणी होणार आहे तिथे आणली जाते. करवीर निवासिनी आई अंबाबाई तिच्या संपूर्ण लवाजमासह या ठिकाणी आलेली आहे. सनई आणि जी पारंपरिक वाद्य पालखीला असतात त्या सगळ्या वाद्यांशी आई अंबाबाईची पालखी आत येताना आपल्याला दिसतीये. आपल्या दैनिक पुढारीचे रविदास कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त कादंबरी बनसोडे या उमेदवारांचा शाही दसरा महोत्सव जगदाद्य शक्ती जगदंबा आपल्या समोर आपण ही करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या पालखीची दृश्य पाहताय आणताना आणि नंतर ती तिकडे मंडपात नेली जाते. जगदंबा आपल्या सगळ्यांची विराजमान होते. त्यानंतर सर्वांना आतुरता आता फक्त 6:10 राहिलेली आहेत आणि 6:10 या ठिकाणी छत्रपतींचं आगमन होणार आहे. आता तोपर्यंत आपण या मैदानावरची सगळी दृश्य पुन्हा एकदा पाहूया आणि याच्यानंतर अजूनही या ठिकाणी तुळजाभवानीची पालखी आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी सुद्धा या ठिकाणी येणार आहे. या ऐतिहासिक अशा दसऱ्याचं महत्व काही क्षणातच
हुजूर स्वारीचं ऐतिहासिक अशा मेबॅक कारमधून आगमन होईल. परंपरेप्रमाणे कोल्हापूर पोलीस बँड करवीर संस्थांचं राज्यगीत असलेल्या हे जगदंबावर करुणेशा भक्त प्रियकर शंभो केली निरामय आयुर्बलजय देऊनी अक्षय. हे जगदंबावर करुणेशा भक्त प्रियकर शंभो या करवीर संस्थांच्या राज्यगीतानं हुजूर स्वारींना माननीय योगेश मानवंदना दादा देते. आहेत आणि आणि त्यांचं त्यानंतर सुद्धा आगमन या सोहळ्यात झालेलं आहे. आता शाही आपण आल्यावर लाईव्ह मध्ये उपस्थित आपल्या असलेल्या सर्व समोर मान्यवरांना त्यांना पाहतोय. मान्यवरांच्या अभिवादनाचा स्वीकार करून हुजूर पुष्पा स्वारी वसगडेकर, आसनावरती विराजमान होईल. धन्यवाद, नमस्कार, स्वागत आहे तुमचं. परंपरेप्रमाणे श्रीकांत काळे सत्कार नमस्कार, केला स्वागत जाईल. आहे. आता समीर दृश्य काढली कुलकर्णी, जाईल. आसावरीजी नमस्कार, स्वागत आहे तुमचं. यानंतर हुजूर स्वारीचे ते ज्या ठिकाणी ओंकार समीचं पूजन सतत केलेलं आहे करण्यासाठी ते सुद्धा विनंती आपण पुन्हा करते. एकदा पाहूया. राजपवार तुम्ही कुठून बघताय? सिन्नर, नाशिक मधून. आसावरी आचार्य पिंपरी चिंचवड मधून पाहतायत. चंद्रकांत गडूजी रोहा रायगड मधून, संजय हजारे सोलापूर मधून खूप लोक आपल्या बरोबर आता जॉईन झालेली आहेत. त्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आणि आता आपण हे सगळे सोहळे या ठिकाणी बघूया. कोल्हापूरचे पालकमंत्री आणि त्याचबरोबर कोल्हापूरचे पालकमंत्री गृहराज्यमंत्री माननीय सतेज पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. सर्व मान्यवर या ठिकाणी येतात. त्याचबरोबर करवीर संस्थान मधले जे सरकार घराणे आहेत, जे सरदार आहेत, ते सगळेजण येतात. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्याचे पालक त्या सर्वांचं या ठिकाणी आगमन होतंय. या उभयतांचं ऐतिहासिक दसरा सोहळ्यासाठी आगमन झालंय. शाही दसरा महोत्सव समितीच्या वतीनं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. हा दसऱ्याचा सोहळा, या दसऱ्याच्या सोहळ्याला थँक्यू राज पवार, तुम्हाला सुद्धा दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. ज्या ऐतिहासिक घराण्यांनी या शाही दसऱ्याचा मान गेली कित्येक वर्ष टिकवून ठेवला, करवीर संस्थांचं वैभव कित्येक वर्ष टिकवून ठेवला, त्या अनेक घराण्यांचे प्रतिनिधी, ज्यामध्ये सरलष्कर खर्डेकर, निंबाळकर, कागलकर, घाटगे सरकार या ठिकाणी कोणकोणते सरकार घराणी आलेले आहेत ते आता आपण त्याचे निवेदन सुरू आहे त्यामध्ये सुद्धा ऐकू शकतो. आणि मध्ये मध्ये मी तुमच्याशी बोलतच हा राहीन. संपूर्ण सोहळा पूर्णपणानं त्यांच्या नामलेखाशिवाय अपूर्ण आहे. असे अनेक घराणी ज्यामध्ये आपल्या ऐतिहासिक पुष्पा वसगडेकरजी धन्यवाद. मगाशी मी काही लोकांची नावं घ्यायला विसरले होते. युवराज बनसोडे पुण्यातून पाहतायत. राज पवार, तुम्हाला मनापासून शुभेच्छा दसऱ्याच्या. युवराज बनसोडेजी, तुम्हाला सुद्धा आमच्या पुढारी परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा. रघुनाथजी, प्रॉब्लेम नाही, अगोदर जरा जास्त ओव्हर मध्ये शिस्त लावायला बरं पडतं. यादव, खर्डेकर, निंबाळकर, कागलकर, घाटगे सरकार, नवनाथजी लातूरमधून पाहतायत. धन्यवाद. ऋतुराज काळे, धन्यवाद, तुमचं स्वागत आहे पुढारी ऑनलाईन मध्ये. तुम्ही कुठून हा सोहळा पाहताय ते आम्हाला कमेंट करा आणि कसा वाटतो हे सुद्धा सांगा. थोड्याच वेळात या ठिकाणी छत्रपती सर्व शासकीय अधिकारी, घराण्याच्या हस्ते आमदार, खासदार, शाही दसरा सोहळा संपन्न होणार आहे. या ठिकाणी करवीर निवासिनी आई अंबाबाईची पालखी सुद्धा आलेली आहे. ती आताच आपण लाईव्ह मध्ये पाहिली. बरेचसे लोक आपल्याशी जोडले गेलेले आहेत आणि ते लांबून आपल्याशी बोलतात. सन्मानाचं नमस्कार अर्जुनजी, तुमच्या खूप छान अशा शुभेच्छा आहेत. मी सगळा मेसेज वाचू शकत नाही सध्या, पण तुम्ही इंदापूरमधून खूप छान अशा शुभेच्छा आम्हाला दिलेल्या आहेत. आमच्या संपूर्ण पुढारी परिवाराकडून तुम्हाला सुद्धा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. कालूराम गायकवाडजी, तुम्हाला सुद्धा दसऱ्याच्या शुभेच्छा. तुम्ही कुठून लाईव्ह पाहताय? सोनाली भारेकरजी, नमस्कार, तुम्ही पुण्यातून पाहताय, तुम्हालाही शुभेच्छा. ऋतुराज काळेजी, नमस्कार, कोपरगावहून तुम्ही पाहताय. तुम्ही सगळेजण कुठून आमच्याशी जोडले गेलाय आणि तुम्ही नेहमी आमच्या पुढारीचं फेसबुक लाईव्ह पाहता का? तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलंय का? या सुद्धा कमेंट करा. आमचे लाईव्ह कसे वाटतात ते सांगा. आज दसऱ्यानिमित्त तुम्ही वेगळं असं काय केलं असं सांगा. आपण 8 दिवस करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या गाभाऱ्यातून तिची वेगवेगळी अलंकारिक जी पूजा होती ती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचो. त्याचबरोबर जे महत्त्वाचे विषय आहेत त्यांचं लाईव्ह सुद्धा आपण करायचो. आणि त्याचबरोबर आपण परवा दिवशीची नगर प्रदक्षिणा जवळजवळ 2 ते 2.5 तास लाईव्ह केलेली आहे आणि लाईव्हच्या माध्यमातून त्याची माहिती घेतलेली आहे.
माधव कदम आणि सोमनाथ त्या केजी, क्षेत्राचं- मयूर, तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या या शुभेच्छा आणि करवीर थँक्यू. क्षेत्राचं एक आगळं या ठिकाणी वैशिष्ट्य. थोड्याच वेळात छत्रपतींचं आगमन होतंय. अशी या कोल्हापूर क्षेत्राची राहुल नार्वेकर कोल्हापूरमध्ये. मुक्ती अरे वा. अर्थात आयुष्याची सर्व सुख आणि मुक्ती म्हणजे मरणोपरांत मिळणारा मोक्ष. वास्तविक करवीरची जनता या ठिकाणी कधीही थोड्याच दोन्ही वेळात चिंता करत छत्रपतींचं नाही. आगमन सगळा होतंय. भार त्या जगदंबेवरती अर्पण करायचा आणि आपलं विहित कर्तव्य प्राणपणानं पूर्ण करायचं एवढंच माहीत असणारी ही करवीर संस्थांची परंपरा. आणि याच परंपरेला अनुसरून अनेक उत्सव या नगरीमध्ये संपन्न होत असतात आणि या सगळ्या उत्सवांचा मुकुटमणी मेरुमणी म्हणजे हा ऐतिहासिक असा दसरा असतो. अनेक वाद्यांचा आवाज तुमच्या कानी पडतच असेल. या ठिकाणी आता छत्रपती घराण्यांचं आगमन होत आहे. त्यांच्या संपूर्ण लवाजमासह ते या ठिकाणी येतात. या ऐतिहासिक सगळे तिथे आहेत, ते व्यवस्थित कॅच करता येईल. अंबा देवघरातून तुळजाभवानीची पालखी या ठिकाणी येते. आत्ताच आपण करवीर निवासिनी आई अंबाबाईची पालखी बघितलेली आहे. आता तुळजाभवानीची पालखी येते, ती सुद्धा आपण पाहूया या लाईव्हच्या माध्यमातून. अंबा देवघरातून संपूर्ण लवाजम्यासह ही पालखी या ठिकाणी आपल्याला येताना दिसतीये. सर्वांनी पांढरे कुर्ते, पांढरा पायजमा परिधान केलेला आहे, त्याचबरोबर भगवे फेटे घातलेले आहेत आणि आतिषबाजी करत ही सगळी पालखी या ठिकाणी येताना आपल्याला दिसते. या पालखीबरोबर सर्व मानकरी सुद्धा आहेत. आणि त्याचबरोबर छत्रपती घराण्याची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी हिची पालखी या ठिकाणी येताना दिसतीये. महाराज कैलासवासी छत्रपती शिवाजी महाराज यांची सुंदर अशी प्रतिमा असलेली अंबा देवघरात फिरावी पालखी. अंबा देवघरात आलेली छत्रपती शिवरायांची प्रतिमा या ठिकाणी वातावरण खूप सुंदर आणि उल्हासित असं झालेलं तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून पाहायलाच मिळतंय. आपल्या मराठी अस्मितेचा हा सुंदर असा सोहळा. श्री शिवाजी महाराजांची मूर्ती उतरवून राजपात्रीच्या त्याचबरोबर इतर सर्व सन्माननीय मानकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आसनाकडे आणली. हातामध्ये सुवर्ण दंड घेतलेले स्वतः आणि त्याचबरोबर समस्त मानकरी. शाही दसरा हे या क्षेत्राचं एक आगळं वैभव. दोन मोर्चे आणि जय भवानी ही या करवीर संस्थांची राजमुद्रा. गोळीबार करतात तिथे झाला तिथे सर्व शाही दरबारी थाटामध्ये हा संपन्न होणारा सोहळा या ऐतिहासिक शामियान्यामध्ये शाही आसनांच्या जवळ चौनी मोर्चे या समस्त राजचिन्हांसह काही क्षणात हुजूर स्वारी विराजमान होतील. संदीपजी तुम्हाला सुद्धा दसऱ्याच्या शुभेच्छा. मनीषाजी माने शुभेच्छा तुम्हाला करवीर सुद्धा. निवासिनी जगदंबा माधव तुम्हाला आणि त्या शुभेच्छा. शेजारी करुणा देशपांडे अंबा नाशिक मधून देवघरात पाहतात. अरे वा, थँक्यू. दैदिप्यमान असा सोहळा आहे या ठिकाणी तुळजाभवानीच्या पाहताय. सुवर्ण पादुका आणि छत्रपती अजित मिसाळ आपल्याशी बोलतायत. श्रीपंत भक्त मंडळ मुंबई बहिरेवाडी आजरा. धन्यवाद अजितजी. करवीर निवासिनीच्या अपराजिता रूपाची पूजा केल्यानंतर हुजूर स्वारींचं काही क्षणातच ऐतिहासिक अशा मेबॅक कार मधून आगमन होईल. 1942 साली छत्रपती राजाराम महाराजांनी आपल्या आदेशाप्रमाणे बनवून घेतलेली ही ऐतिहासिक अशी मेबॅक कार. करवीर संस्थांच्या ध्वजाच्या रंगाचा हा या गाडीचा रंग. दोनही बाजूला सुंदर असे मोर आणि सुंदर आसन व्यवस्थेसह असणारी ऐतिहासिक मेबॅक कार या ऐतिहासिक दसरा सोहळ्याचं एक अनोखं आणि आगळं वैशिष्ट्य असतं.
हे सर्व मानकरी या ठिकाणी थांबलेले आहेत जे तुळजाभवानीच्या गेली पालखी कित्येक सोबत आलेले शतकं आहेत. अखंडपणानं सगळं सुरू असलेला वातावरण हा अतिशय ऐतिहासिक उत्साही दसऱ्याचा सोहळा. आणि भगवं असं झालंय. खूप सुंदर वातावरण या ठिकाणी आहे. कालमानाप्रमाणे लवाजम्यामध्ये अनेक गोष्टी वाढल्या, अनेक गोष्टी कमी झाल्या, पण कायम राहिली ती एकमेव गोष्ट, ती म्हणजे करवीरच्या उत्सवप्रेमी जनतेची हुजूर स्वारींवरची निष्ठा आणि त्याचबरोबर सगळे ते मानकरी आहेत जे या आता उत्सवासाठी असणारा तुळजाभवानीच्या त्यांचा पालखी सोबत उत्साह. आलेले आहेत या ठिकाणी. या दोनही संपूर्ण कारणांनी लवाजम्यासह ही गेली पालखी कित्येक आलेली होती. शतकं थोड्याच वेळात या सोहळा ठिकाणी असाच सप्तपदीचं शोभून सुद्धा दिसतोय. आगमन होणार आहे. आणि याच निमित्तानं जगदंबाच्या वेळी प्रार्थना करूया की हा सोहळा असाच अखंडपणानं वैभवानं वाढत राहू दे. याचबरोबर आपण आता जगभरातल्या अनेक दसरा महोत्सवांमध्ये कोल्हापूरचं नाव अगदी अग्रक्रमानं घेतलं 6ला 5 जातं. मिनिटं कमी आहेत आणि 6 वाजून 9 त्याच मिनिटांनी या पद्धतीनं हा ठिकाणी सोहळा, त्याच दिमाखानं हा छत्रपती सोहळा श्रीमंत शाहू छत्रपती कित्येक पुढची यांच्या कित्येक हस्ते शतकं या ठिकाणी सहस्त्रशः शमीपूजन असाच होईल. रंगत राहू दे. या सोहळ्याची सगळ्यांना आतुरता आहे. पोलीस फौज फाटा सुद्धा कशा प्रकारे तैनात आहे या आपल्या दसरा सगळ्यांना या सोहळ्याला ठिकाणी दिसतंय. उपस्थिती लावता येणं ही अनेकांची ही दसरा चौकातली मागच्या आपण एका कमानीतून आलो होतो. आता आपण बाजूच्या कमानीतून ही सगळी दृश्य पाहतात. आपण थोडा वेळ बाहेर जाऊया आणि बाहेर काय दृश्य आहे सुद्धा बघूया. लोकांच्या मनामध्ये अशा सोहळ्याची उत्सुकता आणि अभिमान तर असतोच आणि आपण कोल्हापूरकर आहोत. सगळ्यांना या सोहळ्याची उत्सुकता आहे आणि त्यामुळे ते सगळेजण हे पाहण्यासाठी सगळे लोक रस्त्याच्या एका बाजूला थांबलेले आहेत. पूर्ण हा रस्ता वाहतुकीसाठी सध्या बंद करण्यात आलेला आहे. CPR कडून दसरा चौकाकडे जाणारा हा रस्ता, त्या रस्त्यावरती आता आपण थांबलेलो आहोत आणि हा रस्ता वाहतुकीसाठी सुद्धा बंद करण्यात आलेला आहे. थोड्याच वेळात न्यू पॅलेसमधून मेबॅक कारमधून श्रीमंत शाहू छत्रपती युवराज संभाजीराजे छत्रपती युवराज मालोजीराजे छत्रपती या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते शमीपूजन होणार आहे. सगळेजण या सोहळ्याची आतुरतेनं वाट पाहतात. सर्व वृत्तपत्रांचे प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी त्याचबरोबर सर्व क्षेत्रातील सन्माननीय अतिथी मंडळी यांचे सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित आहेत. दसरा म्हणजे दशहरा. प्रभू रामचंद्रांनी रावणाचा पराभव केला होती. पांडवांनी विनायका स्वतःची शस्त्र धारण केली होती आणि रघुराजानं स्वतःच्या प्रजेला इंद्राला दिलेल्या सुवर्णाचं दान लुटण्याची संधी दिली. ही दिली. आता हा इतिहासाच्या दृष्टीनं मात्र हा दसरा नव्या नव्या भूक दिलेला. पावसाळ्याचा काळ संपत आलेला आणि त्यानंतर संपलेल्या पावसाळ्यानंतर खरीपाची पिकं हाताशी घ्यायची आणि नव्या पिढीला घ्यायचं हा या दसऱ्याचा या ठिकाणी आता छत्रपतीचं आगमन होत आहे. काही क्षणात अरे वा, थोड्याच वेळात या ठिकाणी श्रीमंत शाहू छत्रपतीचं आगमन होणार आहे. संपूर्ण लवाजमासह ते या ठिकाणी येणार आहेत. हा सगळा आपण करवीर संस्थानचा सोहळा लाईव्ह पाहत आहोत. आपल्या कोल्हापूरचा हा राजेशाही थाट आहे तो आपण या ठिकाणी पाहतोय. मेबॅक कारमधून आपल्या समोर श्रीमंत शाहू छत्रपती येताना आपण पाहतोय. श्रीमंत संभाजीराजे छत्रपती मालोजीराजे छत्रपती यांचं सुद्धा आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्याचबरोबर हे सगळे मानकरी येतात. आता आपण आत जायचं आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आतमध्ये काय वातावरण आहे ते पुन्हा एकदा आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहायचं आहे.
थांबा थांबा. चला, तर आताच या ठिकाणी श्रीमंत शाहू छत्रपतींचं आगमन झालेलं आहे. रवींद्र बूम काढा, बूम काढा. कोण आहे दादा? हे कोण आहे? ते जरा इकडे येतील का ते? करवीर संस्थांचा बँड वाजवून त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. आपण आता इथल्या वातावरणाचा आणि इथे जे काही सगळे सोहळे होत आहेत त्याचा आनंद घेऊया. हे जगदंबा वरकर्णेशा या करवीर संस्थांच्या राजगीतीनं हुजूर स्वारींना मानवंदना देऊन त्यांचं आगमन या ऐतिहासिक अशा दसरा चौकामध्ये झालेलं आहे. थोड्याच वेळात या ठिकाणी शमीपूजन होणार आहे आणि ती सगळी दृश्य आपल्या लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळतात. श्रीमंत शाहू छत्रपती, श्रीमंत संभाजीराजे छत्रपती, श्रीमंत मालोजीराजे छत्रपती या ठिकाणी चालेल का समोरून तिकडे केलं तर? नाही, तिथे पण गर्दी आहे. नाही, हे आहे व्यवस्थित दिसतंय. सध्या छत्रपती सर्वांची भेट घेतात या ठिकाणी. ज्या मान्यवरांना या सोहळ्यासाठी निमंत्रित केले त्या सगळ्यांची ते भेट घेताना आपल्याला दिसतात. तुम्हाला हे लाईव्ह कसं वाटतंय आमच्या कोल्हापूरच्या राजेशाही थाटाचं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि ते आवडलं तर पुढे सुद्धा पाठवा. सर्व मान्यवरांचं अभिवादन स्वीकारून भोजनपारी आश्रमस्थ होतील. परंपरेप्रमाणे त्यांना पुष्पहार अर्पण करून त्यांचं स्वागत होईल. पाकळ चौकडा ओवाळून त्यांची दृष्ट काढली जाईल आणि त्यानंतर ऐतिहासिक अशा दगडकोटाकडे शमीपूजनासाठी करण्याची हुजूरस्वारींना विनंती केली जाईल. हा सोहळा अर्थातच आपल्या सर्वांच्या मनात या ठिकाणी थोड्याच वेळात श्रीमंत शाहू छत्रपतींची दृष्ट सुद्धा काढली जाणार आहे. आपल्या कोल्हापूरचं हे राजघराणं आहे आणि त्यामुळे त्यांची या ठिकाणी दृष्ट सुद्धा काढली जाते. हे सगळं सुद्धा आपण पाहणार या परंपरेला कोणाची दृष्ट न लागू या भावनेनं त्यांच्यावर ओवाळलेला भाकर तुकडा जणू त्या स्वराज्याच्या रक्षणासाठी आपण आमच्या अन्नपाण्याचा सुद्धा त्याग करू ही त्यांना दिलेली ग्वाही. या समस्त ऐतिहासिक परंपरेसह हुजूर स्वामींना आज अभिवादन करून ऐतिहासिक अशा दगडकोटाकडे करण्याची विनंती आहे. त्यानंतर राजमातेच्या मंत्रोपचारात या सोहळ्याचा मानबिंदू अर्थात शमीपूजन. जरा काकाच पाठीमागे सरकतं. शाही दसरा सोहळ्याची ही सगळी दृश्य आपण आता लाईव्हच्या माध्यमातून पाहत आहोत. ज्या ठिकाणी शमीपूजन केलं जातं तिथं आत्ता आपण आहोत. आपण सुरुवातीला या मैदानावरची सगळी दृश्य, या ठिकाणी कसे कसे सोहळे होतात, आपल्या करवीर संस्थांचा ध्वज, त्याचबरोबर करवीर निवासिनी आई अंबाबाईची पालखी, त्याच्यानंतर भवानीची पालखी या ठिकाणी आली, त्याच्यासोबत संपूर्ण लवाजमा होता, मानकरी होते, ते सुद्धा सगळे आपण पाहिलेले आहेत. या ठिकाणी पारंपरिक वाद्य वाजवली जातात. त्याचबरोबर करवीर संस्थांचा सुद्धा बँड आहे, पोलीस बँड सुद्धा आहे. शमीपूजन ज्या ठिकाणी केलं जातं तिथे आता श्रीमंत शाहू छत्रपती आलेले आहेत. तुम्ही
इकडे इकडे कॅमेरा ढकलू नका, तुम्ही नंतर आलाय माझ्या मागे. श्री गणेशाय नमः. हरि ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय शमीपूजन केलं जातंय आणि ते मंत्रोच्चारांसह केलं जातं. ओम देवाय नमः. ओम वामनाय नमः. ओम श्रीधराय नमः. ओम ऋषिकेशाय नमः. ओम पद्मनाभाय नमः. ओम दामोदराय नमः. ओम शंकराय नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम प्रद्युम्नाय नमः. ओम अनिरुद्धाय नमः. ओम पुरुषोत्तमाय नमः. ओम अधोक्षजाय नमः. संपूर्ण छत्रपती शाहू घराणे आपल्या समोर आहेत. ओम कॅमेरा मागे घ्या. ओम उपेंद्राय नमः. ओम हरे नमः. अर्जुन प्लीज असं असू दे. त्या आधी काय येऊन थांबले, तेवढ्यासाठीच थांबले. जरासं एका बाजूला घ्या मला. मग आम्ही काय करतो? वाईट कॅमेरा अजित मिसाळ धन्यवाद. ऋषिकेश जाधव, करण बरकाले, मल्लिकार्जुन सदू, करुणा देशपांडे थँक्यू. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं. हा सोहळा कसा वाटतो हे सांगा आणि मग सगळ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा. संपूर्ण छत्रपती घराण्यातले हे आपल्या समोर आता आहेत आणि ते थोड्याच वेळात शमीपूजन करणार आहेत. या ठिकाणी श्रीमंत शाहू छत्रपती मध्ये आहेत. त्यांच्या उजव्या बाजूला श्रीमंत संभाजीराजे छत्रपती आहेत. डाव्या बाजूला मालोजी राजे छत्रपती आहेत. त्यासोबत मानकरी सुद्धा आहेत. आणि ह्या मंत्रोच्चारांसह थोड्याच वेळात शमीपूजन होणार आहे. तू मोबाईल करता हे व्हिडिओ घ्या आणि मला ते मी तुम्हाला हे व्हिडिओ सांगायचं ते करुणाजी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचंच. ऋषिकेश, करणजी, सोनाजी डावरे नमस्कार. दुर्गेश बोरकर, राहुल मिसाळ थँक्यू. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं. मेल शॉट मला वाटतं येईल मोबाईल श्रीमंत शाहू छत्रपतींच्या हस्ते शमीचं पूजन केलं जातं आणि आता या ठिकाणी दुर्गेची आरतीला सुरुवात झालेली आहे. दुर्गेच्या
श्रीमंत देवाः देहनाथं महिमानपूर्वे ओम राजाधिराजाय पतये नमो वयं वै श्रवणाय विद्महे कामान कामकामाय मह्यं कामेषु वै श्रवणं ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वराज्यं वैराज्यं भारवेशं राज्यं महाराजमाधिपत्यमह्यं समन्तपर्यायीशा सार्वभौम सार्वायुष अन्तादात् परादात् देवेश्वरपर्यन्ताय एकरार्ति तदभ्येष श्लोको विहितो परिवेष्टारो वर्तस्या वसुन्धे आवेशेतस्य कालोके विश्वे देवाः समासिति इति मन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि। अरे कॅमेरा चला चला करवीरच्या तमाम उत्सव प्रेमींना सोनं लुटण्यासाठी दसरा असा शौर्याचा पराक्रमाचा शाही दसरा महोत्सव समितीच्या वतीने आयोजित त्या ऐतिहासिक दसरा सोहळ्यासाठी आपण सर्वजण आवर्जून उपस्थित राहिलात. शाही दसरा महोत्सव समितीच्या वतीनं आपल्या करवीरच्या सर्व उत्सव प्रेमी जनतेचं सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक आभार. आपल्या सर्वांचे हे प्रेम असंच कृतज्ञ राहू दे. हा दसरा आपल्याला नव्या नव्या संधी देवो, नवी नवी आव्हानं पेटण्याची ताकद देवो हीच प्रार्थना करून सोनं घ्या सोन्यासारखं राहा या दसऱ्याच्या शुभेच्छा देऊन शाही दसऱ्यासाठी आपण सर्वांनी आदर्शानं लावलेल्या उपस्थितीबद्दल आपण सर्वांचे शाही दसरा महोत्सव समितीच्या वतीनं पुन्हा एकदा हार्दिक आभार हार्दिक आभार हार्दिक आभार. तर अशा पद्धतीनं आता आपण दसरा चौकात उभे होतो आणि या ठिकाणी आपण शाही दसरा सोहळ्याची सगळी दृश्य लाईव्ह पाहिली. अगदी आपण सुरुवातीपासून या ठिकाणी होतो. या ठिकाणी जो लवाजमा आला, करवीर निवासिनी आई अंबाबाईची पालखी आली, त्याच्यानंतर तुळजाभवानीची पालखी या ठिकाणी आली, त्याचबरोबर करवीर संस्थांचा बँड, पोलीस बँड, हे सारं काही आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहिलं. आणि आता श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते या ठिकाणी शमीपूजन झालं आणि त्याच्यानंतर सीमोल्लंघनाचा सोहळा झाला. सोनं कशा पद्धतीनं लुटलं गेलं हे तुम्ही पाहिलं. तर हा आपल्या कोल्हापूरचा राजशाही थाट असणारा सुंदर असा दिमागदार सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे. त्याचा संपूर्ण सोहळा आपण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पाहिला. तो तुम्हाला कसा वाटला याची आम्हाला कमेंट नक्की करा. तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा पुढारी ऑनलाईन परिवाराकडून दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. कॅमेरामन रवींद्र बागलसह मी स्नेहा मांगुरकर, पुढारी ऑनलाईन कोल्हापूर. पुन्हा एकदा या मैदानातली सगळी दृश्य एका दृष्टीक्षेपात आपण पाहूया आणि मग आपण या लाईव्हमध्ये थांबूया. थँक्यू. तुमच्या सगळ्यांच्या खूप सुंदर सुंदर अशा आम्हाला कमेंट्स मिळाल्या. मी जेवढ्या शक्य होतील तेवढ्या सगळ्या वाचण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला सगळ्यांच्या शुभेच्छा आम्हाला मिळाल्या आणि आम्ही सुद्धा तुम्हाला मनापासून शुभेच्छा देत आहोत. आणि अशाच पद्धतीने तुमचं आमच्या पुढारी ऑनलाईनवरचं प्रेम नेहमी असंच राहू दे, त्याचबरोबर ते वृद्धिंगत होत राहू दे. त्या ठिकाणी आता लवाजमासह श्रीमंत शाहू छत्रपती बाहेर पडतात. सुंदर असा सोहळा आपण या ठिकाणी लाईव्ह पाहिलेला आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी श्रीमंत शाहू छत्रपती परतताना आपण पाहतोय. त्यांच्या मेबॅक कारमधून ते आता जात आहेत. या ठिकाणी शाही दसरा सोहळा संपन्न झालेला आहे. या ठिकाणी जमलेले सर्व लोक त्यांना अभिवादन करतात, त्याचबरोबर सोनं सुद्धा देत आहेत आणि ते घेऊन शुभेच्छा देत सगळेजण आता पुढे निघालेले आहेत. तुम्ही सुद्धा तुमच्या घरी हा विजयादशमी दसरा सण साजरा करत असाल तेव्हा सोनं घ्या आणि सोन्यासारखं राहा. पुन्हा एकदा जवळून आपण पाहूया.
करवीर निवासिनी आई अंबेची आणि तुळजाभवानीची पालखी सुद्धा आता मार्गस्थ होतीये. श्रीमंत शाहू छत्रपती आपल्या मेटाचार शाहू छत्रपतींना अनेकांनी या ठिकाणी सोनं दिलेलं आहे आणि ते सुद्धा सोनं घेत आहेत. दिसतं दृश्य आपण सगळी या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून पाहतो. सुंदर अशी तुतारी वाजतीये या ठिकाणी. वातावरणच अगदी सुंदर, भगवं आणि मराठीमय झालेलं आहे. करवीर निवासिनी आई अंबेची पालखी तिच्या खाजगी वाहनामध्ये विराजमान झालेली आहे. अशा पद्धतीनं आज हा शाही कोल्हापूरचा शाही दसरा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. धन्यवाद. सोनं घ्या आणि सोन्यासारखं राहा.